आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महत्त्वाच्या 25 बातम्यांमधून। राजकीय पक्षांना गुप्तदान आता बंद। निवडणूक रोखे योजना सुप्रीम कोर्टाकडून रद्द। पक्षांना गुप्तनिधी देणाऱ्यांची नावं जाहीर करण्याचे एसबीआयला आदेश। राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला, तर भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे, तर शिवसेनेतून मिलिंद देवरा यांचा अर्ज दाखल। प्रफुल्ल पटेल अपात्र ठरतील म्हणून त्यांनी अजित पवार गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला। संजय राऊतांची टीका, काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या, अर्ज का भरला हे लवकरच कळेल, प्रफुल्ल पटेल यांचं उत्तर। विधान भवनाच्या आवारामध्ये शिवसेना आमदार संजय शिरसाट आणि जितेंद्र आव्हाड यांची भेट। यावेळी दोघांनाही एकमेकांना मिठी मारली। आम्ही मित्र आहोत, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। राज्यसभा निवडणुकीसाठी एक अपक्ष अर्ज दाखल। पुण्यातील समाजसेवक विश्वास जगताप यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यासाठी 10 आमदारांच्या सह्या आवश्यक असल्यानं हा अर्ज टिकणार का, याबाबत प्रश्नचिन्ह। विधिमंडळाचं विशेष अधिवेशन 2 दिवसांचं असणार। 20 फेब्रुवारीला राज्यपालांचं अभिभाषण आणि शोकप्रस्ताव, तर 21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणार, सूत्रांची माहिती। छगन भुजबळ वरिष्ठ नेते तरी देखील त्यांचं कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नाही, त्यामुळे त्यांना मीडियासमोर न्याय मागावा लागतोय, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तर भुजबळांनी आम्हाला भेटून त्यांच्या व्यथा सांगितल्या, सुप्रिया सुळेंचा दावा। विशेष अधिवेशनामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षणाची बाजू मांडा। विधान भवनातील बैठकीमध्ये काँग्रेस आमदारांना सूचना। कुणीतरी म्हणालं काका का, पण महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे काकाच का। अमोल कोल्हे यांचं कवितेच्या माध्यमातून अजित पवारांना प्रत्युत्तर। भाजपनं नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली। वापर झाल्यावर कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून द्यायचं हीच भाजपची नीती। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांची नारायण राणेंवर टीका।